नमस्कार. मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष. हा महाराष्ट्रातील प्रत्येक चालकानं हा व्हिडिओ ऐकायचा आहे, शेअर करायचा आहे. प्रत्येकानं ऐकणं हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आणि आजचा आपला विषय आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात असंघटित असणारा चालक वर्ग. आता मग ते रिक्षा टॅक्सीचे चालक आले, शेतीच्या ट्रॅक्टरचे चालक आले, पाण्याच्या टँकरचे चालक आले, वडापचे चालक आले. म्हणजे जी अधिकृत परवाना दिलेली वाहनं आहेत आणि हे असंघटित आहेत, ह्यांना कुठलीही संघटित शासनानं केलेलं नाही. आणि हे एवढा मोठा चालक वर्ग आहे, वाहतूक व्यवस्था सांभाळतो आणि ह्यांना कुठलंही स्थैर्य नाही किंवा असे कायदेही कुठले नाहीत. त्यासाठी मूळ प्रस्तावना 2006ला अशी होती की कल्याणकारी मंडळ हे चालकांच्यासाठी झालं पाहिजे आणि त्यातून सर्वसाधारणपणे चालक वर्ग हा एकत्रित होईल आणि त्यांना त्यांच्या उतारत्या वयात सर्वसाधारणपणे वयाची 65 वर्ष झाल्यानंतर त्यांना काही चालकांना लाभ मिळू शकतो. मग ह्या लेबर बोर्ड म्हणू आपण त्याला थोडक्यात, किंवा माथाडी कामगारांच्या धर्तीवरती एक संघटित बोर्ड हवा आहे की त्यांना त्याच्यापासून लाभ मिळतील. पण माथाडी कामगारांच्यासारखं हे बोर्ड करता येणार नाही, कारण हे बोर्ड ह्याला स्वतंत्र अस्तित्व हवं आहे. आणि हे जवळजवळ राज्यातील आपल्या चालकांना 70 ते 80 लाख लोकांना ह्याच्यातून न्याय मिळू शकेल. म्हणजे रिक्षा टॅक्सीवाले आले, वडापवाले आले, शेतीचे ट्रॅक्टरवाले आले, पाण्याचे टँकर जे आहेत ते सुद्धा असंघटित आहेत आणि ह्यांना मग काय वयाची 65 वर्ष जर पूर्ण झाल्यानंतर त्यांना काहीतरी लाभ मिळेल. म्हणजे कुणाला आर्थिक लाभ मिळेल, काय सुविधा मिळू शकतील. आणि रिक्षा टॅक्सीचा वर्ग तर हा फार मोठा आहे. ह्या प्रस्तावनेला 2008ला मान्यताही मिळालेली होती. त्यानंतर शासनानं जवळजवळ 4 समित्या नेमलेल्या होत्या आणि आता निष्कर्ष ह्या स्टेपपर्यंत आलेला आहे की लेबर बोर्ड काढणं, चालकांच्यासाठी एक कल्याणकारी मंडळ करणं आणि हे राज्यासाठी असतं, राज्यासाठी कायदा असतो. मग ते काही मुंबईतल्या रिक्षावाल्यांनाच, ठाण्यातल्या रिक्षावाल्यांनाच असं काहीही नसतं. आणि ह्या लेबर बोर्डाचा प्रस्ताव जो आहे तो अनेक मंत्री महोदयांच्या हातातून गेलेला आहे आणि आता त्याला मोठी गती आलेली आहे. तर सर्वसाधारणपणे हे लेबर बोर्ड कसं असू शकेल आणि त्याच्यापासून काय फायदा होऊ शकेल, हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐकायचा आहे, पूर्ण ऐकायचा आहे. हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे आणि मग त्याच्यातूनच तुम्हाला कुठेतरी न्याय प्रक्रियेत पुढं आपण जाऊ शकू. तर कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा समिती नेमली गेलेली होती. आता ही मध्यंतरी ही समिती एक नेमलेली आहे. या समित्या अशा नेमल्या जातात, म्हणजे ह्याच्यात मोठ्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. आता तुम्ही म्हणशीला कायदेशीर बाब म्हणजे काय, तर पहिली महत्त्वाची बाब आहे रिक्षा टॅक्सी व्यवसायाला अधिकृत शासनानं नोटिफिकेशनद्वारे मान्यता द्यावी लागेल. आता तुम्ही म्हणणार एवढ्या रिक्षा चालतात, सरकारच सगळी बेकायदेशीर कामं करतात. पहिली गोष्ट हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. मग आता अनेक रिक्षावाले सुद्धा म्हणतात मग ते आम्हाला परमिट दिले आणखीन मग आमच्याकडं सरकारनं 15,000 घेतलं, फी घेतं आहे, आमच्या गाड्या पासिंग करतात. परंतु ह्या व्यवसायाला मान्यता आहे का? कायद्याचा जर अभ्यास केला, बिलकुल मान्यता नाही. आओ जाओ घर तुम्हारा. आता याची व्याख्या काय आहे? ह्या व्यवसायाची नोटिफिकेशनद्वारे सूचित करावं लागेल शासनाला की स्थानिकांनी स्वयंरोजगार म्हणून प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनानं ठरवून दिलेल्या दरपत्रकात चालणारी सेवा, ही ह्याची मुळात व्याख्या आहे. आणि ही शासनानं नोटिफिकेशन काढून ही जाहीर करावी लागेल. प्रथम हा व्यवसाय स्थानिकांचा आहे, सुशिक्षित बेरोजगारांचा आहे
आणि ह्या सेवेला स्थैर्य देण्यासाठी शासनाला एक व्यापक मोहीम छेडावी लागेल आणि एक कायदा बनवावा लागेल. आता कायदा म्हणजे काय? परवानाधारकला हा सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी आहे. त्याला भाषेचं ज्ञान लागतं आणि त्याला मग नोकरी बिक्री असताना परवाना काढता येत नाही, दुसऱ्याला परवाना देता येत नाही, घाण कुणाला ठेवता येत नाही. त्याला जर पुन्हा नोकरी लागली तर तो परवाना जमा करावा लागतो. मग त्याचे नियम, टर्म, कंडिशन ह्याच्यासाठी शासनाला एक प्रथम कायदा बनवावा लागणार आहे. आता हा कायदा बनवला तर त्या पद्धतीनं सेवा चालायला पाहिजे. वस्तुस्थिती जर बघितली तर इथं नोकरीवाल्यांचीच परवाने आहेत. हिचं बेदरकारपणे काळा बाजारच चालतो. म्हणजे प्रथम शासनाला हा पूर्ण काळा बाजार काढावा लागेल तर भविष्यात ह्यांना फायदा मिळू शकेल आणि मिळेल. शासनानं तेही मान्य केलेलं आहे, पण प्रणावली बनणं गरजेचं आहे. मग अशी मंडळं आहेत का? हो, तामिळनाडू राज्यातसुद्धा हे मंडळ आहे, पण त्याला व्यवस्थित असा दर्जा दिला पाहिजे. म्हणजे ह्याच्यावर तर मुळात राजकीय पुढाऱ्यांचं प्रभुत्व असताच कामा नये मुळात म्हणलं तर हे मंडळ चालेल. आता मंडळ कसं असू शकेल? तर ह्याला एक प्राधिकरण निर्माण करावं लागेल शासनाला आणि राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी चालक, वडापवाले, अगदी तुम्हाला शेतीचे ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर अशा लोकांना सामावून घ्यावं लागेल चालक कल्याणकारी मंडळ म्हणून. आणि हे राज्यासाठी असतं, ते काय कुठल्या ह्याच्यासाठी नाही. मग आता त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट लागतील? बरं, एवढं सगळं झाल्यानंतर ह्याला मान्यता मिळवावी लागेल. मग आता ह्याला फंड कसा येऊ शकेल? तर शासनाला एक मोटर कायद्यात तरतूद करावीच लागणार आहे. जर हे कुठलंही मंडळ म्हणजे बोर्ड चालवायचं म्हणलं तर त्याला आर्थिक उत्पन्न लागतं आणि कायद्याचा जर काय अभ्यास केला तर कायद्यात बदल करावा लागणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण वाहन खरेदी करतो, नवीन वाहन, त्या टायमाला त्यांना 1% कल्याणकारी निधी म्हणून वाहनाला कर भरावा लागणार आहे. मग आता तो कर स्पेशल तो कर असणार आहे आणि तो लेबर बोर्डाला वर्ग होईल. आता मग तो घ्यायचा कुणी? तर वाहनाशी संबंधित हे परिवहन विभाग आहे आणि परिवहन विभागाला अधिकार द्यावे लागतील. 1% कर घ्यायचे तशी कायद्यात तरतूद करावी लागेल. म्हणजे कुणीही कुठलंही वाहन असू द्या, हा चालकांच्यासाठी आहे. लेबर बोर्ड चालकांच्यासाठी आहे, ते काही रिक्षावाल्यांच्यासाठीच असं नाही. सर्व चालकांच्यासाठी जवळजवळ 80 लाखाच्या पुढं हे चालक निघतील सगळे. जर आपण हे केलं, व्यवस्थित जर चालवायचं म्हणलं तर त्या कायद्यात तरतूद करावी लागेल. 1% कर हा अशा ह्याच्यासाठी घेता येतो, कायद्यात तशा तरतुदी आहेत. ह्या मार्गाने एक उत्पन्न मिळेल. ह्या लेबर बोर्डाला चालवण्यासाठी पैसा लागतो. त्याच्यासाठी लेबर बोर्डाची घटना तयार करून लेबर बोर्ड वेळोवेळी म्हणजे वर्षातनं 1, 2, 3 मोठे कार्यक्रम घेऊ शकतो आणि त्यापासून उत्पन्न लेबर बोर्डासाठी मिळू शकेल. आता तुम्ही म्हणणार कार्यक्रम म्हणजे काय घ्यायचे? हे मोठमोठे सेलिब्रिटी आहेत, ह्यांना एक विनंती करून एक कार्यक्रम ठेवावा लागेल आणि त्याची तिकीट लेबर बोर्डासाठी हा निधी हवा आहे तर त्याची तिकीट ही मोठ्या पद्धतीनं विक्री करावी लागेल. वर्षातनं जरी असे 3-4 कार्यक्रम घेतले महाराष्ट्रात जागोजाग व्यापक प्रसिद्धी करून आणि सेलिब्रिटींना विनंती जर केली की बाबा फक्त तुमच्या कार्यक्रमाचा खर्च घ्या, असा आपणाला लेबर बोर्ड काढायचा आहे आणि त्यातून येणारं उत्पन्न हे लेबर बोर्डाला द्यायचं आहे, तर निश्चित मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व सेलिब्रिटी वेळोवेळी असं सहकार्य करतील आणि त्याच्यापासून वर्षाकाठी एक 20 करोडपर्यंत निधी मिळू शकतो. राहिला प्रश्न, हे लेबर बोर्ड कसं चालू शकेल? लेबर बोर्ड हे प्रत्येक जिल्हा कार्यालयात कामगार विभागाच्या वतीनं चालवावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यात आणि तिथं
चालकांची नोंदणीही करावी लागेल. त्याच्यासाठी ह्या लेबर बोर्डाचे मुख्य कचेरी म्हणजे त्याला आपण मुख्य कार्यालय म्हणू, हे त्यांना बनवावं लागेल. त्यासाठी स्वतंत्र कारभार हवा आहे. आयुक्त दर्जाचा अधिकारी हे लेबर बोर्डाचं काम पाहतील. त्यांना विशेष 101 कर्मचारी द्यावे लागतील, विशेष त्या कार्यालयाला, मुख्य कार्यालयाला. बाकी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, समजा ठाणे जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे आणि तिथं कल्याणकारी विभागाकडं म्हणजे जिल्हा कार्यालयात कार्यालय चालू करता येईल आणि ह्यांना ह्याचा लाभ देता येईल. राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय खोलावं लागेल. म्हणजे इथं मोठं कर्मचारी लागणार आहेत, मोठे निधी लागणार आहेत आणि निधी उत्पन्नही करावा लागणार आहे. ह्या गोष्टी होऊ शकतात, होतील. शासनाला हेच करता येईल. राहतो प्रश्न, हा निधी कुणाला द्यायचा लेबर बोर्डाचा? तर जो चालक आहे तो, रिक्षाचा चालक असून द्या, टॅक्सीचा असून द्या, वडापचा असून द्या, त्या चालकाला ह्या लेबर बोर्डाचं सभासद व्हावं लागेल आणि मग त्याला वार्षिक फी ही भरावी लागेल. मग नामधारी फी असते त्याची. सर्वसाधारणपणे वर्षाला 120 रुपये जरी घेतले तर त्याला ह्याचा मंडळाचाही होऊ शकतो. परंतु त्याला मात्र दुसरीकडे कुठं सभासद राहता येणार नाही किंवा काही कुठं करता येणार नाही. ही सरळ गोष्ट आहे. तर हे अशा पद्धतीनं सभासदत्व करता येतील, त्यापासून त्यांना उत्पन्न येईल. मग हे उत्पन्न आल्यानंतर तुम्हाला ह्याचा लाभ कसा आणि कधी मिळू शकेल? तर सर्वसाधारणपणे जो 5 वर्ष रिक्षा टॅक्सी चालवेल, शेतीचा ट्रॅक्टर चालवेल, त्या चालकाला लाभ मिळू शकतो. आता लाभ कसा मिळू शकेल? समजा एखाद्याचा अपघात झाला आणि मग त्याच्या अपघातात तर जो किरकोळ दुखापत झाली म्हणजे थोडीशी, तर त्याला एक 10,000 15,000पर्यंत त्याला तातडीची मदत लेबर बोर्ड देऊ शकेल. एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आलं अपघातात, तर त्याला टक्केवारी निश्चित करून म्हणजे 25% पुढं, म्हणजे तो माणूसच काम करू शकणार नाही का. समजा 20% पुढं ते 50% त्याला एक 50,000 रुपयाची मदत करता येऊ शकते. 50% पुढं काही जास्ती झालं, समजा कोणाचा हात वगैरे काय, तर त्याला 1 लाख ते 1.25 लाखपर्यंत त्याला मदत देता येईल ह्या लेबर बोर्डाच्या माध्यमातून. जर एखाद्याचं वय 65 म्हणजे तुम्हाला नोंदणी झाल्यानंतर 5 वर्ष कमीत कमी ही गाडी चालवावी लागणार आहे. मग तुमचे समजा तुमचं वय 40-1 वर्ष झालं, तुम्ही ते रिक्षा चालवायची, टॅक्सी चालवायची, टँकर चालवायचं सोडलं आणि जर तुम्हाला कुठली शासकीय नोकरी पकडली नाहीसा किंवा तुम्ही एकदम व्यवस्थित तुमचा दुसरा कामधंद्यात तुम्ही पदार्पण घुसलायचा, तर तुम्हाला ते लाभ घेता येणार नाही, कारण ते सरळ दिसतं तुम्हाला. आणि मग त्याला समजा एखाद्या वेळी त्याच्या चालकाच्या मुलांचं लग्न आहे, म्हणजे त्याला 1-2 मुलांची मर्यादा ठेवता येईल आणि त्याच्या लग्नप्रसंगी जर त्यानं रीतसर अर्ज केला तर त्याला 5,000 रुपये तातडीची मदत मिळू शकते. 5,000 रुपये. मग ते समजा 2 मुलांच्या, तुम्हाला 3 मुलं असतील किंवा काय, बाकीच्यांना नाही मिळणार, पण 2 मुलापर्यंत तुम्ही कायद्यानुसार 5,000 रुपये त्याला शुभ भेट म्हणून त्या लेबर बोर्डाच्या माध्यमातून मिळू शकते. ह्याच्यात जर तुमचं वय 65 वर्ष झालं, आता तुम्ही रिक्षा चालवतोय, आपण टॅक्सी चालवतो, ड्रायव्हर आहे, पण तुम्ही आता 10, 20, 25 वर्ष चालवतायसाच, तुम्ही प्रत्येक वर्षाला वर्गणी भरतायसा आणि तुमचं वय 65 झालं की लेबर बोर्डाच्या माध्यमातून त्यांना 2,000 रुपये
आजच्या घडीला जर आपण बोललं तर कमीत कमी 2,000 रुपये त्यांना एक पेन्शन या स्वरूपात, पेन्शन नव्हे, स्वनिधी म्हणून लेबर बोर्ड त्याला एक महिना 2,000 किंवा 3,000 जे काय त्यावेळेचा प्रसंग असेल त्या टायमाला, परंतु पूर्वीचा 2006च्या मंजुरीत 1,000 होता, परंतु महागाई वाढलेली आहे. सर्वसाधारणपणे आपण एक 2,000 रुपये 65 वर्ष झालेल्यांना मिळू शकतील, पण ते रेग्युलर सभासद असतील त्यांना. समजा वय झाल्यानंतर प्रत्येकाला हा चष्मा लागतो, तर सर्वसाधारणपणे चष्म्यासाठी वेळोवेळी परिवहन विभागाच्या वतीनं वगैरे हे शिबिर असतात. शिबिरात चष्मे फ्रीसुद्धा मिळतात, परंतु ह्याच्यात एक चष्म्यासाठी आजच्या घडीला एक शासन 1 वर्षातून 500 रुपये अशा लोकांना अर्ज केल्यानंतर चष्म्यासाठी मिळू शकतात. देता बी येतील, ती अडचण येणार नाही. म्हणजे अशा ह्या संदर्भानं ही योजना राबू शकते, परंतु शासनाला मात्र कायदा करता येणार आहे. हे रिक्षावाले कोणी बी फॉर्म भरले काय असं कुठलंही शासनालाच करता येणार नाही, कारण हे शासनच सगळी बेकायदेशीर कामं असतात. आता सगळी प्रकरणं न्यायालयातच आहेत. शासनाचं कुठलंही काम असून द्या. आता रिक्षाचं भाडंसुद्धा न्यायप्रविष्ट आहे, रिक्षाचं परमिटसुद्धा न्यायप्रविष्ट आहे, परंतु हे कायदा केला की मग तुम्हाला एक पाळी चालवणं हे बंधनकारक कायद्यात बिल. आणि मग समजा तो परवानाधारक जो आहे त्यानं एक पाळी चालवावी लागते, तोही तिथं लेबर बोर्डात येऊ शकतो आणि त्याच्या गाडीवरती एक ड्रायव्हर असतो, तर तो ड्रायव्हर बी त्या ह्याच्यात येऊ शकतो, परंतु तुम्हाला प्रूफ सादर करावे लागतील की हा माझा ड्रायव्हर आहे. म्हणजे त्यानं प्रतिज्ञापत्र दिलं पाहिजे की हा माझा ड्रायव्हर आहे, माझी 5 वर्ष झालं गाडी चालवतोय आणि त्याची फी वगैरे भरणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून होतील आणि तोही लाभ घेऊ शकतो. हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐकायचा आणि शेअर करायचा, हे मात्र विसरू नका. ह्याही गोष्टी ह्याच्यातून होऊ शकतील. सर्वसाधारणपणे असा जर कायदा केला, आता सगळीच म्हणतात मंजूर केलं, हे निवडणुकीच्या वाऱ्यात सगळ्याच गोष्टी मंजूर करत असतात, पण प्रॅक्टिकली ह्याचा लाभ कधी मिळू शकेल? शासनाला हा जर कायदा केला तरच हे लेबर बोर्ड अशा पद्धतीनं होऊ शकतं. आता काही लोक म्हणतात 50 करोड रुपये निधी दिला. अरे निधी काय आहे? तो निधीच काय आहे? सरकार दररोजचा कुणाला बी निधी देत असतं, 1000 कोटीसुद्धा देत असतात, एस टी महामंडळाला देतात, म्युन्सिपाल्टीला बी देतात, रस्त्याला बी देतात. मग प्रॅक्टिकली काम होतं का? प्रॅक्टिकली पदरात निधी पडतो का? ह्या बी गोष्टी असतात. आणि जनतेला जर लाभ द्यायचं म्हणलं, प्रत्यक्ष हे लेबर बोर्ड कार्यवंतीत व्हायचं म्हणलं, तर ते नुसतं रिक्षावाल्यांच्यासाठी असं करता येत नाही आणि येणारही नाही. आणि त्या पद्धतीनंच ह्या समित्या नेमलेल्या असतात. त्यातून निष्कर्ष एवढाच आहे की पूर्वीच्या ह्याच्यात 50,000 लोक निघाली असती, पण आता 80 लाखाच्या पुढं ही लोकं जातील आणि प्रत्येकाला हा न्याय मिळाला पाहिजे लेबर बोर्डाकडून. निश्चित हे सुद्धा काम आता पुढं गती येणार आहे. वेळोवेळी आपण ड्राफ्ट करू आणि आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवत राहू ना. बाबा हे आता असं झालं आहे, ही शासनानं नोटिफिकेशन काढलं आहे, किंवा आता ही घटना त्याची घटना त्यांना करावी लागेल, नियमावली करावी लागेल आणि प्रयत्न हे करत राहायचं असतं आहे. नुसतं मागणी करणं, आमच्या जुन्याच मागण्या आहेत, झाल्या की मान्य, सगळ्यांच्याच मागण्या शासन मान्य करत असतं. कोणीही मुख्यमंत्री असून द्यात, हसतच घोषणा करत असतात. हे मात्र कधीही कुणीही विसरू नये. तर आता रिक्षा टॅक्सी चालकाने सुद्धा स्वतः आपली पाळी चालवली पाहिजे. आणि ही जी तुम्हाला पिवळी ओळखपत्र दिली जातात ना, हे आयडेंटिटी कोड आहे आणि हे प्रत्येकाकडं RTOला 50 रुपयात मिळतं आणि हेच आधारे ह्या आयडेंटिफाय तुमचा फोटो असतो आहे त्या ओळखपत्रावरती आणि ह्याच्या आधारे तुम्हाला सभासद
होता येणार आहे. ज्याच्याकडं कोणाकडं ते ओळखपत्र नसेल तर त्याला ते नाही आणि ते वापरायचं आहे तुम्ही प्रत्येक रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना. आणि मग तो ज्याची गाडी तुम्ही समजा ज्यांची परमिट आहेत तो काय स्वतः अंडरटेकिंग देऊ शकतो. पण ज्याच्याकडे गाडी नाही दुसऱ्याची चालवतो त्यालाही ह्याच्यात येता येणार आहे ह्या लेबर बोर्डात. पण त्याचा अफिडेविट लागेल कुणाचं, मालकाचं, हा माझ्याकडे 4 वर्ष गाडी चालवतो हे, आणि मग त्याच्यासाठी लॉकबुक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करावी लागणार आहेत. नुसतंच म्हणायचं आम्ही पब्लिक सर्वंट आहे, पब्लिक सर्वंट आहे, पण तुम्हीच भाडं नाकारता, मीटरनं व्यवसाय करत नाही, नियम कुठले पाळत नाही, अंगावरती चालकाचा खाकी ड्रेस आहे. मग तो परवानाधारक असू नाही तर कोणी असू त्याला ते खाकी ड्रेस हा घालावाच लागतो. तुम्ही म्हणतासा परमिट माझ्यासाठी आणि ते घेत असा आणि दुसऱ्याला 3-5 वर्षासाठी देत असा, हे बेकायदेशीरच आहे. तो कसला परवानाधारक, त्याला ह्याच्यात काय भाग घेता येणार आहे का? बिलकुल असं घेता येणार. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ह्यांना कार्यालय करावे लागतील. पण निश्चित लेबर बोर्डाला आता गती आलेली आहे, गती येईल. अजून आपण चांगले चांगले ड्राफ्ट बनवून ह्याच्यावरती बाबांनो हे आता असं झालं आहे तसं झालं, एक एक समितीचे अहवाल बी आपण सांगू ना, ह्या समितीचा अहवाल असा होता, त्यांचा असा होता, ह्याच्यापासून हे फायदा निष्कर्ष निघालेला आहे की शासनानं बाबा ह्याच्यात हे करायचं. व्हिडिओ मात्र पूर्ण ऐका आणि सगळ्यांना शेअर करा की पुढं जर भवितव्य निर्माण चांगलं करायचं असेल, ही असंघटित लोक आहेत आणि संघटित करून ह्यांना जर न्याय द्यायचा असेल तर हे लेबर बोर्डाच्या माध्यमातून काम होईल. मंजुरी ह्या मिळत राहतात, मंजुरी मिळालेल्या असतात, पण प्रॅक्टिकली हे व्हायचं असेल तर शासनालाही एक नियमावली करावी लागणार आहे, कायद्यात तरतूद करावी लागणार आहे. परंतु आता त्या होत राहतील, आता त्याला गती आलेली आहे आणि निश्चित हे लेबर बोर्ड होईल. पण प्रत्येक चालकानं, परवानाधारकानं हे मात्र 100 वेळ विचार करावा लागणार आहे की खरोखरच हे काम होत असताना आपण नेमकं चुकतोय कुठं आणि आपण काय केलं पाहिजे, ह्याचाही प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. तर येणाऱ्या काळात भविष्यात लेबर बोर्ड हे चालकांच्यासाठी निघेल. सर्वसाधारणपणे ह्याच्यात मी जर तुम्हाला ढोबळ माहिती दिली तर एक 80 लाख हे राज्यातले चालक होतील. पूर्वी 28, 30, 40च निघायचे, परंतु ह्याच्यात नुसतं रिक्षावाल्यासाठी सुद्धा असं नाही, चालक आला त्याच्यात, कुठलंही वाहन आलं म्हणजे हे व्यावसायिक वाहन. आता तुम्ही म्हणशीला मग एस टीचा ड्रायव्हरसुद्धा चालकच आहे, त्याला नाही जातात, ते संघटित लोक आहेत. तुम्ही म्हणशीला BSTचा नाही, बिलकुल नाही. पण शेतीचा ट्रॅक्टर हा असंघटित आहेत, म्हणजे जेवढे ट्रॅक्टर आहेत, जेवढे पाण्याचे टँकर आहेत, ह्यांना घेता येईल. वडाप, डमडम, टमटम ज्यांना परवाने दिलेले आहेत ते खाजगी वाहन मालकाला कुठलंही घेता येणार नाही, कारण तो एक ठिकाणी नोकरी करत असतो आणि हे स्वयंरोजगार म्हणून आहे. हेही प्रत्येकानं विचार केला पाहिजे. येणाऱ्या काळात रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी महाराष्ट्र राज्यात लेबर बोर्ड एक सक्षम बनेल. कायदेशीर मार्गाचा परिपूर्ण अभ्यास करून किती लोकांना न्याय देता येईल, जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळेल, हे मात्र निश्चित आपण प्रयत्न करणार आहोत. तो कायदा हा राज्यासाठीच होणार असतो, राज्यातील चालकांच्यासाठी. आणि चालक हा वर्ग सर्व राजकीय पक्षांच्यापासून दुर्लक्षित होता. आत्तापर्यंत कुठल्याही मंत्री महोदयांना सुद्धा माहीत नाही, अरे एवढे चालक आहेत आणि किती काय आहे हे त्यांनाच माहिती नव्हतं. आणि 2005 पासून हे प्रकरण आम्ही चव्हाट्यावरती आणलेलं आहे. सगळे एक 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 निकाल होत जातील ना सगळे, त्याच्यामुळे तर तुम्हाला परमिट मिळते आहेत. आणि अजूनही परमिट देणंसुद्धा गरजेचं आहे. इथं जी काळ्या बाजाराची परमिट आहे तीही तुम्हाला सोडावी लागतील, म्हणजे कायद्यानुसार कायद्यानंच ही कामं होत राहतील. आणि भविष्यात म्हणजे आता लवकर समजा प्रक्रिया चालू झालेली आहे, 1 वर्षात 2 वर्षात लेबर बोर्डही चालू होईल. स्वतंत्र अस्तित्व असणारं लेबर बोर्ड असेल ते, त्यालाच आपण मराठीत म्हणूया कल्याणकारी मंडळ. पण ते तुम्ही म्हणशीला रिक्षावाल्यांच्यासाठीच आहे, असं बिलकुल शासनालाच करता येणार नाही. त्याच्यासाठी कायदा करावाच लागणार आहे. रिक्षा टॅक्सीवाल्यांना ह्या लेबर बोर्डात सामावून घ्यायचं म्हणलं तर ठोस एक नियमावली बनवावी लागणार आहे आणि मगच त्याला
आणि त्याची व्याख्या आहे स्थानिक आणि सुशिक्षित बेरोजगारांनी शासनानं ठरवून दिलेल्या दरपत्रकात चालणारी सेवा. म्हणून शासनाला आधी सूचना काढावी लागेल, नियमावली बनवावी लागेल, तर हे कायद्यावरती टिकेल. मग ह्याला निधी अनेक मार्गानं होऊ शकतो. कर प्रणालीत शासनाला बदल करावा लागणार आहे, कायद्यानुसार अशा ह्याला करता येतो. तर 1% कर वाढवावा लागेल. म्हणजे समजा रिक्षावाल्यानं जरी रिक्षा घेतली, त्या रिक्षाची जी काही किंमत आहे त्याच्यावरती 0.5% जरी शासनानं कर केला, लेबर बोर्ड, आणि तो करावाच लागतो. म्हणजे कोण असं म्हणजे अरे हे काय आहे, तो वाहनांना ते करावं लागणार आहे, तरच हे लेबर बोर्ड चालू शकेल, सक्षमपणानं चालेल. आणि देशामधलं सर्वात नंबर 1चं टॉपमध्ये महाराष्ट्राचं लेबर बोर्ड हे दिसेल तुम्हाला येणाऱ्या काळात. परंतु ह्याला मोठा वर्ग लागेल आणि मेहनत करावी लागणार आहे. त्याला मंजुरी आता मिळत राहील सगळ्या एक ड्रापला. भविष्यात चांगलं लेबर बोर्ड निघेल. रिक्षा चालकांनी सुद्धा आपल्या नियम पाळायला शिकलं पाहिजे. नियम पाळायचे आहेत. खाली नुसतं परमिट करूनच काही चालत नाही. भाडी बी नाकारू नका बाबांनो. ही योजना 2006ची होती, 2008ला मंजुरी मिळालेली आहे. आपण त्या सगळ्या पेपरवाल्यांना सुद्धा 2007ला सांगितले, 8ला सांगितले, 9ला सांगितले, लेबर बोर्ड निघणार, तुम्हाला पेन्शन मिळणार. अनेक पेपरवाल्यांनी छापलेलं आहे त्यावेळेला सुद्धा. परंतु त्याला गती येत नव्हती. आता गती आलेली आहे आणि असेच आपण ह्याच्यावरती वेळोवेळी जसं काम हे पुढं जाईल तसं आपण बनवू. समित्यांचे अहवालसुद्धा काय आपल्याकडे आहेत, ते सुद्धा आपण तुम्हाला त्यांच्या टिप्पणी सांगू. त्याबद्दल बी काय हे नाही, पण प्रत्येकानं मात्र आता नियमात राहावा. माझीच रिक्षा, मी परवानाधारक आणि कायद्यानुसारच सगळं काम करावं लागतं. जर तुम्ही दुसऱ्याचं ऐकता म्हणून ह्या व्यवसायाला आत्तासुद्धा मान्यता नाही. मी चॅलेंज करून सांगतो, मान्यताच नाही. सरकार आपलं देतं, परमिट घेतात, कोर्टाच्या नावावर चाललेलं असतं. पण स्थानिक आणि स्वयंरोजगार म्हणून प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनानं ठरवून दिलेल्या दरपत्रकात चालणारी सेवा ही शासनाला अधिकृत नोटिफिकेशन काढावं लागेल. आणि हे जर नोटिफिकेशन न काढता, कायदा न बनवता जर शासनानं लेबर बोर्डसुद्धा शासनाला चालू करता येणार नाही. म्हणजे हे सुद्धा पुन्हा लोच्यात अडकेल. न्यायालयातसुद्धा जाणारे लोक भरपूर आहेत, असं बी आहे ना. तर शासनाला सुद्धा प्रथम हे करावं लागेल. जे काय सगळे सांगतात आमच्या मागण्या आहेत, आमची जुनीच मागणी आहे, आम्हीच केलं आहे, भले तुम्हीच करा. पण इथून पुढं तुम्हाला जरी लेबर बोर्ड काढायचं म्हटलं तरी शासनाला तुम्हाला निवेदनं द्यावे लागतील, श्रेय घ्यायचं असलं तर. आणि ते असंच द्यावं लागेल. स्थानिक आणि स्वयंरोजगार म्हणून शासनानं ठरवून दिलेल्या दरपत्रकात चालणारी सेवा. आणि मग त्याला भाषेचं ज्ञान लागतं, त्याला एक पाळी चालवावी लागते. नोकरी असताना परमिट काढता येत नाही, दुसऱ्याचं परमिट वापरता येत नाहीत. अनेक गोष्टी ह्याच्यात आल्या तर निश्चित भविष्यात लेबर बोर्ड उत्तम प्रकारे देशामधलं टॉपचं महाराष्ट्र राज्यात होईल. आणि सर्वसाधारणपणे 80 लाखापर्यंत लोकांना ह्याच्यातनं न्याय मिळण्याचा प्रयत्न होईल. पण कायदेशीरच ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. हा व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे आणि आता आपण व्हिडिओ बी थांबूया, कारण जवळजवळ 28-29 मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा, पूर्ण ऐका. जरी तुम्ही आत्ता अर्धा ऐकला असतील ना, तर पुन्हा उद्या तुम्ही फुरसतमध्ये ऐका. पण प्रत्येकाला शेअर करा. रिक्षा टॅक्सीवाले तुम्ही तर जरूर ऐका. तुम्हाला लेबर बोर्ड हे होईल. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.